आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं तुझ्यामुळे माझ्या भाच्याच्या सोन्यासारख्या संसाराला तडा गेला ना. नाही निघायचं, आत्ताच्या आता निघायचं तो इथून. चल चल. नाहीच थांबणार आहे मी इथे. ज्या घरात बाईच्या इज्जतीचे एवढे वाभाडे काढले जात आहेत त्या घरात मला एक क्षणही राहायचं नाहीये. मेरी प्लीज जाऊ नकोस. मला माहितीये तुला कामाची गरज आहे. मैत्री हे बघ, नको थांबूस तुम्हाला. अगं काम काय, एक गेलं की दुसरं मिळेलही, पण चार चौघात जर का एकदा इज्जत गेली ना ती परत मिळवता येत नाही. आणि इतकं सगळं घडल्यानंतर तुझ्या घरात मला मान सन्मान मिळेल असं नाही वाटत मला. मैत्री, तू खूप चांगली आहेस ग. तू सगळ्यांना सांभाळून घेतेस. आजही मला तुझ्याबद्दल तेवढाच रिस्पेक्ट आहे. पण तू या घरात ज्यांना सांभाळून घेतेस ना ती माणसं तेवढी चांगली नाहीयेत. कदाचित त्यांना मी या घरात नकोच होते असं वाटतंय मला आता. मैत्रीही, तू या घरात अजगरांना पोसतेस. हेच अजगर एक दिवस तुझ्या ताटातलं खाऊन तुलाच गिळायला कमी नाही करणार. खूप बोललीस तू. आम्ही नाही. या घरात शिरून माझ्या भाच्याला अख्खा गिळायचा डाव होता ना तुझा. आता तुझ्याचमुळं माझा भाचा हे घर सोडून गेला ना. बास मैत्रीही, मी जी चूक केलीच नाहीये ती माझ्या मानेवर सुरी जरी ठेवली ना तरी मी मान्य करणार नाही. स्टील माझ्यामुळे जर का तुला हर्ट झालं असेल ना तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण या माणसाने जे काही घाणेरडे आरोप केलेत ना माझ्यावरती तशी बाई नाहीये ग मी. निघते मी. अगं जा जा. तुला काय वाटलं जगामध्ये तुझी एकटी मोलकरी का? अगं तुझ्यापेक्षा सरस अशा 17-60 मोलकरी मैत्री समोर उभं करेल मी. आणि कोणी नाहीच मिळालं कामाला तर डॉली आहेच ना आमची. ती करेल सगळे काम. प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं, सुखी संसाराचं स्वप्न. माझंही होतं. त्या संसारात दादा तू होतास, माझी मुलं होती, माझा नवरा होता, रूपा, कमलाई सगळेच होते. पण माझ्या नशिबाची आणि माझ्या स्वप्नांची कधी गट्टीच जमली नाही. खूप विचार केल्यानंतर दादा मला कळतंय की दादा मी चुकले. आयुष्यातले सगळे निर्णय चुकीचे घेतलेत मी. त्या माणसाच्या प्रेमात पडताना मी का दादा विचार केला नाही. दादाच्या पसंतीने लग्न केलं असतं तर कदाचित गोष्ट वेगळी असती नाही. माझ्या सुखी संसाराचं स्वप्न पूर्ण झालं असतं. कारण मला माहितीये माझ्या दादाने 1,00,000त मुलगा आणला असता आणि कधीच कुठली अडचण आली असती, संकट आलं असतं तर नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असतं. कुठलंही संकट माझ्या आजूबाजूला फिरकू दिलं नसतं. तू गेलास, आदिती गेली, रूपा गेली, कमलाईला मला स्वतःहून या घराबाहेर काढावं लागलं आणि मी एकटी पडले. दादा मनात खूप काहीतरी साचलंय पण मला कुणाशीच बोलता येत नाहीये. कोणाच्या तरी खांद्यावर डोकं ठेवून रडावं असं वाटतंय. घट्ट मिठी मारून मोकळं व्हावं असं वाटतंय. कोणीच नाहीये माझ्या बरोबर.
मी एकटी पडले. आई तू एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्यासोबत. शक्ती आहे. नाही, सध्या शक्ती त्या भावल्याच्या कंट्रोलमध्ये. तुला कळत नाहीये का? आणि बाबाचं काहीच चुकत नाही. तो खरंच खूप बदलला. तुझा मोठा गैरसमज होता त्या भावल्यामुळे आणि घरातल्या इतर लोकांमुळे. दादा, बोलायला ना सगळेच बोलतात की ते तुझी जागा घेतील, तुझ्यासारखी काळजी घेतील माझी. पण तुझी जागाच काय, तुझ्यासारखं खरं वागायलाही कोणाला जमणार नाही. माणसं आहेत ना, खूप माणसं आहेत या घरात, पण शक्ती सोडल्यास बाकीची सगळी स्वार्थी, ढोंगी, कपटी आहेत. दादा, मला जगावंसं वाटत नाही. आई हे सगळं सोडून दूर कुठेतरी जाऊन स्वतःला संपवावंसं वाटतंय. आई दादा, मला ना आता संकटांची सामना करावासाच वाटत नाहीये. नको वाटतंय सगळं. मी खूप दुबळी झाले. मन घट्ट करून ठरवते की आता पुढे चालत जायचं, पण मला नाही जमत आहे. माझा तोल जातोय दादा. दादा, मला तुझ्याकडे यायचं. आई नाही. पण जेव्हा जेव्हा मी तुझ्याकडे यायचा विचार करते ना, तेव्हा शक्तीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो आणि सगळे विचार गळून पडतात. मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट केलं ना तर माझी शक्ती पोरकी होईल रे, आणि सगळी गिधाडं तिलाही जिवंत ठेवणार नाहीत. आई दादा, या जगात दुसरं कोणी आहे ना की ज्याच्यावर मी डोळे बंद ठेवून विश्वास ठेवू शकते, तर ते तू आहेस आणि आई आदिशक्ती आहे. आई आदिशक्तीच्या मनात काय चाललंय मला खरंच कळत नाही. तिने माझ्या आयुष्यात पुढे काय लिहिलंय मला सांगताच येत नाहीये. आई, हे सगळं जे होतंय ते फक्त त्या भावल्यामुळे. दादा, ज्या दिवशी तू मला सोडून गेलास ना, त्याच दिवशी नशिबाने माझी साथ सोडली. त्या दिवसापासून माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. दादा, यापुढे फक्त तुझा विचार करत एक एक दिवस ढकलायचाय मला पुढे, कारण जगण्याची इच्छा नाहीये, पण मरण्याने प्रश्न सुटतील असं मला वाटत नाही. तुझ्या आठवणीत यापुढचं